हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि गाईज आम्ही आलो होता जिमला. जिममध्ये एक पण पोरगा नाही, फक्त निनादा म्हणजे ट्रेनर, भाऊ आणि मी आहे. आणि गाईज तुमचा भाव करणार आहे जिम. तुमचा भाऊ 2-3 म्हणजे 5-6 महिन्यातून आला आहे पहिल्यांदा जिमला. आता जिम करणार. हॅलो गाईज, हातावरच आहे. हॅलो गाईज, आता तुमचा भाऊ जिम करणार आहे. मस्तपैकी बॉडी बिडी बनवणार. वन साईड दाखवतो तुम्हाला. तर गाईज तुमचा भाव आता बायसेप मारणार. जाय 12:30. चल 2-3 मारशील आणि 5 मारले की 5 मारले की तुझी बायको माझी 2 झाल्या. हो. नाही आपल्या इथे इथला मारून दाखव सोबत. 3 आपण ह्याच्यावर मारतो माहिती असं बसून हो. असं 4 5. तुझी बायको माझी तुझी बायको माझी आता आता सांग किती जमा तू बोल. हा? बघा आता किती मारलं 12:30 ना हा. 15 बघ 15चे किती मारू. आता जातो तेवढे 3 मार बघ हा. आणि कुतत नाही जेवून आलाय सोम प्रॉपर हा. आणि गेले की हा 15चे. गेली की काय हे काय बारकी चिंदी जरा मोठे सांग ना. एक काम कर हे बघ अडीच घे अडीच याची ह्याला मारतो का? काय ट्रायसेप. ट्राय असं मारतात ना, ट्रायसेप. ट्रायसेप कुठं आहे तू मासा बिसा दिसत नाही तुझा बायसेप दाखवू. मी याला टी शर्ट तरी वर घे हा कुठं आहे सामने अरे 2 हाय कुठं पण येणार कधीतरी दिसला येणार. काय? काहीच नाही 2 महिने झाले, 2 महिने. का 2 महिने भाग मिळवणार की काय 2 महिने दाखवतो. 2 महिने थांब तुला नाही 2 महिने काय मिस्टर इंडियन आणा झालो. सोम लेग दाखव ना काहीच. सोम लेग आता काय तू सांग किती पुशअप मारू. हा? पुशअप मार ना किती मारू. जातील तेवढे तुझं बघूया किती फेल्युअर देतो बघ हा अंदाज किती मारू. तुला किती वाटतं तू किती मारू शकतोस 50. हा 50. नाही मारलेस तर आणि मारले. पुशअप आणि प्रॉपर मारले की? प्रॉपर फॉर्म मध्ये हा. हा प्रॉपर फॉर्म मारले मध्ये की? हा चला बघा. सोम 50 पुशअप मारते काउंट करा किती झालं सांग ते सांगा मला बघ पूर्ण वरती आले पाहिजे 4 5 वरती आलं पाहिजे बरोबर हा 7, फॉर्म आहे तुझा 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 20 ओ 20 झाले 21 21 22 अरे हागला 27 का माझ्या 28 29 30 ए चिटिंग ना. ए बघायला या. 31 हे गेला चल ना मला त्याच्यामुळे होतं असं का. पण काय 2 महिन्यात आताची ही बॉडी बघा आणि देवाची बघा. ह्याला पण टक्कर देणार नाही दादाला. वन साइड. समजलं काय आणि सोम करा. तुझ्या वंदाचं सिंगल हँडल सोम करत हागलेले आहेत. तर गाईच Vlog या इथे जिम मध्ये संपलं काय? बॉडी बघू शकता. निनादापेक्षा डबल करणार. आवडेल मला हा? सोमनी चॅलेंज आहे 30 दिवस जिमला फक्त येऊन दाखव. बघ हा. बघ हा. येऊन पाय ठेवून जायचं नाही. तुला माहिती आहे काय होतं? सोमला जिम फुकट आहे हा, सोमला जिम फुकट आहे. मला नाही, मी माझ्या. नाही, सोमला जिम फुकट आहे ओके ठीक आहे. सोम तुला जिम फुकट आहे. हा. मला तू एवढंच की सोमने हा टी शर्ट फक्त हा तरी फिट करून दाखव. बघ टी शर्ट हे करेल फिट करेल त्यानंतर सोम जेवढे दिवस मिळेल तेवढे जिम फुकट तो बघा. हा चल शब्द आहे आपला चल उद्याच अल्टर करतो जा. बॉडी बनवू. हा बॉडी बनवू ना. ठीक आहे. वजन किती आहे तुझं माझा हे बघूया 55 असेल काहीतरी. गाईज वजन बघतोय असेल काय 70 एक आपलं. दिस गाईज माय वेट 56 आहे. 56. 56 काहीच. किती मला सांग वेट किती वाढवणार आहेस तू? 30 दिवस आहेत तुझ्याकडे हा. 30 दिवसात वेट किती वाढवणार चल तुला डाएट बनवून देतो हवा असेल तर सगळं फुकट आपण डाएटकडे 2000 रुपये चार्ज करतो सगळं फुकट बरं वाढवून देणार की सांग आणि नाही दिलंस वाढवलं असतो 30 दिवसात तुझ्याकडे डबल पैसे घेणार बघ हा चल शब्द आहे सुरेश तुला मी सांगते ना सगळं फुकट हा. सगळं जेवढं म्हणाल तेवढं अरे 30 दिवसात येऊ दे. तर नाही. काय केलं ना त्याच्याकडे डबल पैसे घ्यायचे 65 केलं तर ते 65. घंटा 65. माझं आता 70 आहे भाऊ. नाही केलं की 65. आता किती आहे आता 56 आहे. 56 आणि घंटा 65. दिवसात एका महिन्यात. 65 हा नाही. आणली तुला तुझ्या ढंगा घालणार जातो मी तुझी चड्डी मी घालणार चल उद्यापासून. चल. चल 60 करतो. हा? 60. तुझं 30 दिवसाचं चॅलेंज आहे ना
ते ब्लॉगचा घेतलास ना कधी आज पहिला ब्लॉग भेटला तुला नाही आज 5वा दिवस आता 5वा दिवस आहे ओके ठीक आहे मग त्याच्या पुढे 5 दिवस 30 दिवसाचा चॅलेंज कम्प्लीट होईल आणि जर नाही आणि जर 60 किलो केला वजन 60 नाही बोला 62 बोला हा चल आपलं 62 आहे चल ठीक आहे 7 किलो वाढला पाहिजे हा तरी केलं मी तर काय बोललो ना तुला तू जे म्हणशील तुला जिम बघ. देतोय बाबा त्यात पूर्ण न्यूट्रिशन सप्लिमेंट फक्त तू स्वतः खर्च हा करायचं हा हा पण सगळं तुला गाईड वगैरे पाहिजे ना तेवढं सगळं फुकट बघ हा चल बोल गाईज ट्रेनर ॲज अ पर्सनल ट्रेनर चल गाईज आपला किती 20 दिवसात ना 30. हा, 20 30 नाही 30 30 दिवसात 7 किलो वजन वाढवणार म्हणजे पॉसिबल आहे की नाही म्हणजे पण मला वाटतं मी वाढू शकतो तुम्ही कमेंट करून सांगा 7 किलो वजन 30 दिवसात म्हणजे होईल काय मला तरी वाटतं होईल आणि काय आता जिम झाली आता आमचा दुसरा जॉब चालू झाला आणि आता काय आम्ही घर साफ करायची पण आम्ही कामं घेतो आता काय तिकडे जाणार घर साफ करायला गाईज रूम वगैरे साफ करायचं आहे आता आपण आपल्या पोशाखमध्ये आलेले चड्डीवर सिरीस पारक्या आणि काका आणि दादा आहेत रूम वगैरे आता साफ करायचं आहे पूर्ण म्हणजे सगळं फेकून द्यायचं आहे ना आणि काय आपण माणसं बोलवलेत सिरीस 500 रुपये सगळं साफ बल्ब आहे कुठं आता पेंटर विचार काय बल्बच गायब आहे बल्ब वगैरे गायब आहे भेटला ना चोरीला गेलाय कुठं शकतो इकडे बेडरूम मध्ये वगैरे नाही ना नाही बेडरूम मधलाच गायब आहे बेडरूम मधला पण बेडरूम मध्ये पण जायचं आहे कपाट. ड्रॉवर बघितले सगळे नाही आहे नाही सगळं चेक केलाय गॅलरी बिलरी बघ बरं नाही गॅलरीत कसं ठेवतील लावलाय का बरोबर कुठं असं वरती बटन दाबून बघूया नाही त्या गॅलरीत वगैरे नाही ना हो इकडे बिकडे नाही ना कुठे लावलंय नाही सगळं ओढली कमी बोल जाईल कुठं माझ्याकडं हो एकदा ही बटन चालू करून बघा आपले पास आहे बिल एलसी अरे आपण पेट्रोल पण ते मी दिवसाला रात्रीचा हा हो हे लावायचं का डिस्को अरे तो नाही पण हिथला बल्ब काढून तिथं काय आता समज तुम्हाला जेवणापेक्षा आपल्याला बाथरूम महत्वाचं आहे बाहेर गेलं एक वेळी जेवण नसलं तरी पण परवडल पण ते पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे मला आपल्याला वाटतं आयुष्यात हागायला जन्माला आहे का आता आपण हे किचन मध्ये लावूया किचन मध्ये लावूया नका किचन मध्ये नको हॉल मध्ये लावू सामान आपल्याला जास्त तिथंच बाहेर जातं किचन मध्ये मग किचन मध्ये लावू हा. ते भांडी पिंडी हा काही सगळा कचरा आणि हा एक कचरा आपण सगळाच घालवतोय आणि साफसफाईचा ब्लॉग तुम्हाला येईल लवकरच साफसफाई आणि जिमचा एकदम काय सोम करत मजदुरीचं काम करतो काहीच पहिलं काम झालेलं आहे अजून अनेक सारी कामं आहेत शेवटी आता काष्टाळ पोरगा आहे मी कामं करायलाच पाहिजे अरे काष्टाळ पोरगा आहे मी कामं करायलाच पाहिजे आमच्या घरातलं बाथरूम धुवायचं होतं हागलास काहीच मी सगळे कामं करतो इलेक्ट्रिशियन वगैरे सगळे AC फिटिंग आमच्या इथल्या बारक्या पोरक्याचा बोचा धुवायचा होता किती घ्याल एवढे हायफाय मी काम आता AC उद्या मीच फिटिंग तुम्ही नका धु फ्लश तरी मारून द्याल हायफाय कामं घेतच नाही ना आपण ओके ठीक आहे ठीक आहे हे काय आता AC बीसी मीच फिट करणार आहे किती फिट करून घे उद्या जरा फोन लावा हो, त्याला मी कालपासून लावतोय नुसतं टुक 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 होतोय हां आता एसी कुठं फिट करूया आपण हां या भिंतीला लावूया ना हां तर गाईज साफसफाई वगैरे झालेली आहे आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठी करा बाय